आकाशवाणी पुणे. माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भारलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली. करवीर नगर में मां अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक एआई सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है.
हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट यूजी 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून एनटीएनं काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट यूजी फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बस सेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालयं, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.